आपणा सर्वांना नमस्कार। मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया मोहिनी एकादशीची कथा। वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस मोहिनी एकादशी असे म्हणतात। भगवान श्रीरामांनी हे व्रत केले होते। श्रीकृष्णाने युधिष्ठिरास हे व्रत करायला सांगितले होते। याबाबत काही कथा आहेत। फार पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर भद्रावती नावाची नगरी होती। तेथे द्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता। त्यास सुमन, सुद्युम्न, मेधावी व कृष्णाती व दृष्ट बुद्धी नावाचे 5 पुत्र होते। सर्व पुत्र तर सात्विक होते, पण दृष्ट बुद्धी मात्र वाईट संगतीमुळे जीवनातील पद, मान, सन्मान हे त्यास काही प्राप्त झालेच नाही। एके दिवशी कौंडिन्य ऋषी त्यास भेटलेत। त्यांनी त्यास समजून सांगितले, तुला जर का तुझ्या सर्व बंधूंप्रमाणे धन, धान्य, मान, सन्मान पाहिजे असेल तर मोहिनी एकादशीचे व्रत करावे। त्याने त्यांचे ऐकले व मोहिनी एकादशीचे व्रत केले। त्यास सर्व सुख प्राप्त झाले। देहत्यागानंतर तो स्वर्गात गेला। दुसरी कथा आहे, फार पूर्वी भद्रावती नगरीत धनपाल नावाचा वैश्य राहत होता। त्याचा पुत्र देखील वाईट संगतीस लागला होता, पण कौंडिन्य ऋषींनी त्याला देखील हे मोहिनी एकादशीचे व्रत करायला सांगितले। त्याने ते केले व तो देखील त्याच्या जीवनात सुखी झाला व शेवटी वैकुंठात गेला। तिसरी कथा आहे, फार पूर्वी एका नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। त्यास एक पुत्र होता, परंतु तो देखील वाईट वागणारा होता। यास भगवंताच्या भक्तीस लावण्यासाठी काय करावे असा विचार त्याचे पिता करीत असे। एक दिवस त्याने नगर सोडले व आपल्या पुत्रास घेऊन काशीला गेला। तेथे एका गुरूंकडे त्यास विद्याधन प्राप्त करण्यासाठी राहण्यास सांगितले। तो तेथे राहू लागला, पण कालांतराने त्याच्या गुरूंना बाहेर गावी जावे लागले। ते निघून गेले तेव्हा याची पुन्हा दुष्टबुद्धी जागृत झाली। त्याने गुरुपत्नीशी दुर्व्यवहार केला। उद्याला गुरु येतील व आपल्याला शिक्षा करतील या भीतीने तो रात्रीच वनात निघून गेला व एके ठिकाणी पश्चाताप करीत बसला। संयोगाने त्यास भगवान शंकर, पार्वती भेटले। याने सर्व वृत्तांत सांगितला। त्यांनी मोहिनी एकादशीचे व्रत करायला सांगितले। त्याने ते ऐकले व पापमुक्त होऊन वैकुंठास गेला। ह्या कथा कुर्म पुराण व पद्मपुराणात वर्णित आहे। त्या संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केलं आहे। आपणास आवडल्या असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा। धन्यवाद। नमस्कार। जय केसरीनंदन।